पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी जाणारं वाहन अडवणं भोवलेलं आहे। वर्धेच्या नितेश कराळेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्यात येत्या 20 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आहे। सभास्थळी मुरुम नेणारं वाहन नितेश कराळेंनी अडवलं होतं। अवैध पद्धतीने मुरुम नेत असल्याचा कराळेंचा आरोप आहे। मात्र आता मोठी अपडेट, सभास्थळी मुरुम नेणारं वाहन नितेश कराळेंनी अडवलं होतं। अवैध पद्धतीने मुरुम नेत असल्याचा नितेश कराळेंचा आरोप होता। मात्र त्या संदर्भात हे प्रकरणाचा त्यांना भोवलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी जाणारं वाहन अडवणं हे वर्धेच्या नितेश कराळेंना भोवलेलं आहे। नितेश कराळेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। वर्धेत येत्या 20 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आहे। सभास्थळी मुरुम नेणारं वाहन हे नितेश कराळेंनी अडवलं होतं। अवैध पद्धतीने मुरुम नेत असल्याचा कराळेंचा आरोप। जे वर्धेमध्ये नरेंद्र मोदी येत आहे त्यांच्या सभेसाठी अवैध उत्खनन चालू आहे, त्याच्या विरोधात मी आवाज उठवला तर जिल्हा प्रशासनानं दबाव आणून सांगवी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे। मी आजच सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने एक पिटिशन दाखल केलं आणि ईमेल सुद्धा पाठवला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट नागपूर खंडपीठ आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट। तर हे सर्व खोटे गुन्हे मी शांत राहिलो पाहिजे याच्यासाठी माझ्या विरोधात यानं दाखल केलेले आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काही टेन्शन घेऊ नका आणि जो गुन्हा दाखल केला त्याच्यात 1 महिन्याची सजा आहे तेही लेखाले भोगून घेऊ। ठीक आहे, यानं खोटे कितीही गुन्हे माझ्यावर दाखल केले तर मी एकटा लढासाठी सक्षम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।